अरे तुम्ही कशाला एवढा त्रास करून घेतला? नाही बघितलं जमतोय का चहा मला. शरदराव जमलाय. हो ना. नाही तर झाला आमचा आबा. आमच्या आबाला एकदा तुमच्याकडे पाठवतो, उत्तम चहा कसा करायचा ते त्याला जरा शिकवून शहाणा करून परत पाठवा. सर सिगरेट चालेल ना इथे? हो चालेल ना, मी घेतो. या ना. थँक्यू. इतक्या वर्षांनी सकाळी सकाळी आमची आठवण काढली. शरदराव, खरं तर हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला हवा नाही. जोशी मॅडम कुठे दिसत नाही? ती शाळेत गेली. तनू आहे ना, तनू. तनू? तन्वीर, आकांक्षाचा मुलगा. पालक दिन आहे ना, आकांक्षाला वेळ नव्हता. बर. म्हणून ती गेले. तिला आवडतं. शरदराव, हा सदानंद नाईक कोण? तुमच्या ओळखीचं आहे का तो? नाही, तुम्हाला कसं कळलं ते फारसं महत्वाचं नाही. असं बघा, नुकताच तुरुंगातून सुटलाय सदानंद नाईक. 9 का 10 केसेस आहेत त्याच्यावर. बहुतांश केसेस या चीटिंगच्या केसेस आहेत. आणि हा इसम मुंबईचा नाही, हा पुण्याचा आहे. कसला विचार करताय? नाही, सुरुवात कुठून करू त्याच्याविषयी इतकी खडानखडा माहिती आहे तुमच्याकडे, म्हणून जरा गोंधळलो. नाही, झालं असं की मध्ये जोशी मॅडमचा याच संदर्भात मला फोन आला होता. फोनवरनं बोलताना त्यांनी बरीचशी माहिती दिली. उरलेली माहिती मी माझ्या सोर्सेस कडनं काढली. तुम्ही ओळखता त्याला? 20 वर्षानंतर हा माणूस कुठून तरी उपटतो आणि सांगतो तो अक्षताचा बाप आहे. मला माझं डोकं. तुम्ही कधी भेटला होता त्याला? 1 वर्षापूर्वी साधारणतः. 1-2दा ओझरता भेटलो होतो मी. कुठे? चित्राच्या घरी. चित्रा? सदानंद नाईकची वाईफ आणि अक्षताची आई. आय सी नाव आय गॉट इट. म्हणून 5 लाख रुपये मागतोय काय तुमच्याकडे? नाही, 5 लाख रुपयाचा प्रश्न नाही आहे. तो क्लेम करतोय की अक्षता त्याची मुलगी आहे. तो जर पुन्हा भेटायला आला ना तर त्याला सरळ माझ्या ऑफिसला घेऊन यायचं. चिडायचं नाही, डोकं फिरवून घ्यायचं नाही, आकांड तांडव करायचं नाही, शिवीगाळ तर अजिबात करायची नाही. कसं ते तुम्ही बघा. पण गोडी गुलाबीनं तो इथं आला की त्याला उचलायचा आणि माझ्या ऑफिसमध्ये घेऊन यायचा. जमेल? कठीण आहे, प्रयत्न करून बघतो. जोशी मॅडम भेटल्या असत्या तर जरा बरं झालं असतं. हॅलो, बोला बा. अरे आज शाळा सुटायला उशीर आहे. आता मला कसं कळलं ते सोड. तू थांब शाळेच्या बाहेर. हा, आम्हाला आमच्या शाळेत पाठवलं. कशासाठी? ते पेरेंट्स डे आहे ना. नाही, मला सोडून द्या, फार विचार करू नका. येऊ मी? हो, भेटू. नाव काय तुझं? तन्वीर. तुझी आई कुठे? तनू, कोण आलाय रे? तुझ्या आईला सांग प्रताप मामा आलाय म्हणून. अरे, असं काय उभं राहिलास? आईने सांगितलंय अनोळखी काका मामांना घरात नाही घ्यायचं. काय रे तनू, कोणाशी बोलतोयस तू? नमस्कार, मी प्रताप मोरे.
DCP वागळे साहेबांनी पाठवले प्रोटेक्शनसाठी. DCP वागळे साहेबांनी हो तेच. अहो तर कन्फर्म करून घ्या फोन करून. नाही, इट्स ओके. ए तनू, पाय खाली घे, पोलीस आहेत ते, पोलीस. या ना आत, या बसा ना. तनू, दूध वर आलं होतं का रे? आलं होतं. तुम्ही आमच्याकडेच राहणार? हो. मग झोपणार कुठे? अरे मी झोपायला आलो नाही ते. तुम्हाला धमक्यांचे फोन येतात ना, खूप वाईट वाईट बोलतात ना, म्हणून साहेबांनी मला इकडे पाठवलंय. थँक्यू. ही कसली ही बंदुकीची. बंदूक? कुठे? बघायची आहे तुला? एक मिनिट. उघडता पण येते? येते ना. वा. या बंदुकीच्या गोळ्या. तनू चल, झाली तयारी, निघायचं आपल्याला आता. हॅलो, मी आकांक्षा जोशी बोलतेय. जरा DCP वागळ्यांना देता का? हो हो. नमस्कार वागळे साहेब, मी आकांक्षा जोशी बोलतेय. तुम्ही डेप्यूट केलेले प्रताप मोरे आलेत माझ्याकडे. थँक्यू व्हेरी मच. नाही हो, खरं तर मलाच सुरुवातीला बहुतेक जरा जड जाईल असं दिसतंय. हो, मी तुम्हाला नक्कीच रिपोर्ट करीन. येस सर, थँक्यू व्हेरी मच. चला निघू. चला मोरे. मोरे, तुम्हाला 1-2 दिवसात माझ्या शेड्यूलची कल्पना येईल. येस मॅडम. चला. मला खरंच कळत नाही तू या ज्ञानवर्धिनीमध्ये अजून कसा काय टिकून आहेस. अरे बाबा, त्यांची कमिटी आहे, ते ट्रस्टीज आहेत, सगळे लोक आहेत, ते त्यांचं बघून घेतील ना काय ते. अरे जया, आपण फाउंडर मेंबर आहोत रे या संस्थेचे. एका मागोमागे एक सगळे सोडून गेले. आता सुद्धा नाही राजीनामा दिलाय. नाही, ती वेळेवर बाहेर पडली. खरंच ना शरद, या घारपुरेला तू कसा काय झेलतोस मला काय कळतच नाही. बस ना, चल अरे हो रे, चल बसूया, आपण बसूया. आपण एक काम करूया, घरीच बसूया. नाही नको. ते घरी गेले की सुद्धा लगेच मुलं बाळ, संसार, जबाबदाऱ्या असं काहीतरी बोलायला सुरू करते. बाहेर बसले की कसं थोडा वेळ बॅचलर असल्याचा फील येतो. तू काय भांडून वगैरे आलास का सुनंदाशी? भांडतो कसला. प्रिन्सिपल झाल्यापासून सुनंदाला आली 5 मिनिटं माझ्याशी बोलायला पण वेळ नसतो रे. एक शब्द नाही आमच्यात काय. बरं, टीव्ही मी बघत नाही. आवर्जून सिनेमा बघावा असा हल्ली कुठलाही नट अभिनय करत नाही. आणि वर्षाची बोलायला लागलो ना की आपल्याला अक्कल नसल्याचा कॉम्प्लेक्स येतो. अरे हो, तू ब्रेगॅनचा आहे ना, त्याचा फोन आला होता. ब्रॅगेंजा? एक काम करे, आपण गोव्याला जाऊया. तू, मी, मन्नाला पण विचारूया. आणि हे बघ, ब्रॅगेंजाच्या घरी नाही राहायचा, कुठेतरी सी शोरवर राहूया. एक मिनिट. तो ब्रेगॅनचा मला फोनवरती काय म्हणाला ते तुला ऐकायचं आहे का? तू मला गोव्याबद्दल माहिती देत बसणार आहेस? ओ सॉरी, अरे गोवा बिग पॉइंट आहे रे माझा. पण एक काम कर, त्याला सांग तू येऊ नकोस, आपण जातोय तिकडे. नाही 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 नाही, आपणही तिकडे जात नाही हो. तोही इकडे येणार नाहीये. मग तू ऐकून घे ना आधी. त्याचा एक पुतण आहे रॉनी म्हणून, तो इथे येणार आहे 2-3 महिन्यासाठी. आता तो शिकायला येतोय का व्यवसायासाठी येतोय काय माहित नाही, पण त्याची आपल्याला व्यवस्था करायला लागेल. मग येऊ दे ना इकडे. कुठे करणार व्यवस्था? म्हणजे ये इथे, इथे ज्ञानवर्धनीत नको बाबा. तो घारपुरे लगेच आपला भाचा आणून ठेवायचा इकडे. अरे शिवाय तो रॉनी मालदार आहे रे. त्याचा बाप वाईन मर्चंट आहे, घरी बंगले, गाड्या बिड्या सगळं आहे त्याचं. मन्नाला विचारूया. अरे गाड्या म्हटलं तू लगेच मन्ना काय म्हणतो? उद्या मन्नाने त्याला गॅरेज मध्ये ठेवला तर? आपण मन्नाला विचारूया, त्याला जर काही प्रॉब्लेम आला तर माझ्या घरी राहील. सुधाला विचारून ठेवा ती. तिला काय विचारायचं, 2-3 महिन्याचा तर प्रश्न आहे. हे बघ, प्रश्न 2-3 महिने. हा सुधा,
हे बघ, मी आणि जया आम्ही कुठेतरी नाही, तो इथेच आहे. नाही, त्यानेच आग्रह धरलाय. हो अरे हा, म्हणून म्हणजे तू माझ्यासाठी जेवायची थांबू नकोस. हो ओके, थँक्यू. हा तू त्याला माझ्या नावावर बिल फाडलंस. चला. अभिनंदन सुनंदा नेमकर, अभिनंदन. थँक्यू. नमस्कार. औक्षवंत हे घे, म्हणजे पोरीसाठी खास प्रेझेंट आणलं. हो, थँक्यू. फुलं आहे मग खाली. तर तोंड गोड करू दे मला. दे, पोरगी आहे ना घरात? हो, आहे ना. हळू. प्रिन्सिपल सुनंदा नेमकर ऐकायला काय बरं वाटतं. तुला खरं सांगू सुनंदा, हा क्षण माझ्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा क्षण आहे. कळवाव्यात ग, आनंदाच्या गोष्टी सुद्धा आवर्जून फोन करून कळवाव्यात. खरं तर मधनं मधनं फोन करावा, बघावं काकाची काय अवस्था आहे नाही, काय खातोय काय. असं अभद्रासारखं बोलू ना. आशीर्वाद द्यायला आलात ना. हो मग. चला या ना काका, या बसा. वा, हो, थांब. काय आलं ग? काका, ही वर्षा बर बर बर. 9वीत आहे आता. हो, औक्षवंत हो बाबा. घे पेढा, घे घे, म्हणजे तुला हवे तेवढे घे. काय अर्धा खातेस तू? बरं आहे ते ठेवलंय, लागतील तेव्हा घे. तुझ्या वृक्षप्रेमाबद्दल आम्ही खूप ऐकलंय बरं का, म्हणून हे तुझ्यासाठी खास प्रेझेंट आणलंय मी. घे. थँक्यू. आवडलं? नक्की? हो. बरं, मी तुम्हाला काय म्हणू? आई तर तुम्हाला काका म्हणते. मग मी आजोबा ना, तू मला काकाच म्हण. काय बेटा, मी जो जन्माला आलो ना तोच मी काका म्हणून जन्माला आलो. इतर नाती कधी मला चिकटलीच नाही. चला, आज तुझी भेट झाली. ह्या हिची ओळख, काय नाव म्हटलीस हिचं? वर्षा. हो. हिची ओळख झाली, बरं वाटलं. बाय द वे, मला एक सांग, ही निमकर कोचिंग क्लासेस काय भानगड आहे? अहो, मी सांगते. ही बाबांची भानगड आहे. हा? आई प्रिन्सिपल झाली त्याच्यानंतर बाबांनी राजीनामा दिला. आणि ज्या मुलांना खरोखरच अभ्यासाची इच्छा होती त्या मुलांसाठी हे कोचिंग क्लासेस काढले, निमकर कोचिंग क्लासेस. काय वर्षा, तुझी आई काही पहिल्यांदाच प्रिन्सिपल झाली नाही बरं का. आमच्या प्लॅटफॉर्मवर भरणाऱ्या शाळेची सुद्धा ती प्रिन्सिपलच होती. त्या फुकट जाऊ पाहणाऱ्या मुलांना शिक्षणाची गोडी लागली, शिस्त लागली, ती शिकली. या सगळ्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बंटी दादा. करेक्ट. आज बंटी मारे अमेरिकेमध्ये आहे, खूप मान सन्मान मिळवतोय, पैसा कमवतोय. पण तुला सांगतो, या माऊलीनं. मी जेवायची तयारी करते. तुम्ही जेवायला थांबणार आहात ना? अगं नाही, खरं विचारतेस काय आई? थांबणार आहेत काका, हो की नाही? हो, माझ्या झाडांची गॅलरी बघणार आहेत आणि माझ्याशी भरपूर गप्पा मारणार आहेत. सगळं बरोबर आहे, पण कसं आहे, रात्रीचा मी हल्ली कमी जेवतोय. माझं काय झालंय बघितलंस ना, मी आपलं कमी करायचा प्रयत्न करतोय. पण काका, मी आज अजिबात ऐकणार नाही तुमचं काही. छानपैकी एक कुळथाचं पिठलं करते, झुणका भाकर करते, नाही तर तुम्ही सांगा ना काय करू ते करते. पण आज तुम्ही जेवूनच जायचं. काका, वर्षा, या ना तुझी गॅलरी दाखव. तोपर्यंत मी जेवणाच्या तयारीला लागते. एक मिनिट बस. मी खरंच सांगतो, तुला जेवायचा आग्रह नको करू. खरंच नको. मी थांबतो ना, मी नाही म्हटलंय का. थांबतो, जरा गप्पा मारू, पण जेवण नको. बरं, ते जाऊ दे. मला सांग, तुझा नवरा कुठे आहे? ते आणि शरद भाऊची मला माहिती आहे ते कुठे बसले. तुला माहिती आहे ते कुठे बसले? हो, आता काय लहान नाही राहिले मी. काका कळलं मला कुठे बसले. ये इकडे, आपण गॅलरी बघूया. चल, काय काय झाडं लावलेत. चल, शाबास. जरा एक अर्धा कप चहा टाकतो परत माझ्यासाठी. बर. हे आई, आई कॉफी घे ना.
थंड होते. आज घरीच? प्राचीकडे अभ्यासाला नाही गेलीस? आई, नाही अगं, मनापासून मी बोलते, खरंच मनापासून विचारते. काय हे मन अस्वस्थ असेल ना, तेव्हा तू अभ्यासात गुंतवून घेण्याचा प्रयत्न कर. नाही म्हणजे कठीण आहे मला माहिती आहे, पण म्हणूनच सांगते, प्रयत्न कर. हा सदानंद नाईक मला माहिती आहे त्याच्या अचानक येण्याने तू अस्वस्थ झालीस, पण तू एकटीच अस्वस्थ नाही झालीस, आपलं संपूर्ण घरच अस्वस्थ झालंय. तेच मला कळत नाहीये. इतक्या फालतू माणसाला आपण सगळं एवढं महत्व का देतोय? कोण कुठला तो लफंगा माणूस येऊन सांगतो मी अक्षताचा बाप आहे आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा? हा सदानंद नाईक तुझ्या जन्मदात्या आईचा नवरा आहे, हे सत्यही आपल्याला नाकारता येत नाही. आई, माझी आई चित्रा नाईक आणि बाबा यांचे संबंध होते, हे सत्यही आपण नाकारू शकत नाही. आई एम सॉरी. I am sorry. I didn't want to hurt you. I'm so sorry, आई. पुरे पुरे पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आता अक्षता. आणि शेवटी तुझ्यावर माझेच संस्कार झालेत, त्यामुळे तू इतकी स्पष्ट आणि परखड बोलणारच. ह्या सदानंद नाईकने ह्याच संबंधांचा गैरफायदा घेतलाय. क्रिमिनल बॅकग्राऊंड असलेला हा सदानंद नाईक एक नंबरचा हलकट माणूस आहे, पण अतिशय हुशार. तो बरोबर आपल्याला इमोशनल ब्लॅकमेल करतोय. पण तुम्ही त्याला बळी का पडताय? शी, तो माझा बाप असूच शकत नाही. त्याच्या डोळ्यात हसण्यात वेडाची झाक आहे. तो काही म्हणू द्या, मी तुला सोडून जाणार नाही आई, सांगून ठेवते मी. अगं पण तो तुझ्या बदल्यात 5 लाख रुपये मागतोय, त्याचं काय? 5 लाख रुपये? तो काय माझी किंमत ठरवतोय? येऊ देत त्याला परत. नाही चपल्यानी फोडून काढला ना, त्याच्या बापाने ठेवले 5 लाख रुपये. स्वतःला बाप म्हणवतो आणि मुलीचीच किंमत ठरवतोय. शांत हो. हे बघ, चिडून संतापून तुलाच त्रास होईल. शांत डोक्याने घे. आई समज मी त्याच्या बरोबर गेले तर? अक्षता, समज मी त्याच्या बरोबर गेले तर तो कसे आणि कुणाकडनं उकळणार आहे ग 5 लाख रुपये? त्याला मी नकोय आई. तो फक्त माझ्यावर पैसे कमवण्याचं. नाही ग.